माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी नाराजीतून हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माळशिरसचे भाजपचे नेते उत्तम जानकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाराजी दूर झाल्याचं समजतंय। या भेटीनं मोहिते पाटील गटाला मात्र धक्का असल्याची चर्चा सुरू आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावागावात जाऊन जनतेची गावभेट घेतली। गावभेटी दौऱ्यादरम्यान मोहिते पाटील हे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत, तर दुसरीकडे राजकीय वैर विसरून धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र येण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून माढ्यात वर्तवली जात आहे। माढ्यामध्ये जानकरांनी मोहिते पाटील यांना माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकरांना मदत करावी असा प्रस्ताव मोहिते पाटील गटाला गेल्याचं समजतंय, त्यावर चर्चा देखील झालेली आहे। गेल्या 40 वर्षांपासून जानकर मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यावर आजही ठाम आहेत, त्यामुळे जानकर मोहिते पाटील गट एकत्रित आल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। माळशिरसचे नेते उत्तम जानकर हे मोहिते पाटील गटाच्या गळाला लागण्यापूर्वीच त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणण्यात आलेली आहे। यावेळी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघंही उपस्थित होते। दरम्यान जानकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचं फडणवीस यांना स्पष्ट केल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली आहे।